तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आजचा थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठे जाणार आहोत. तर चला निघूया. तर तुम्हाला हे समोर दिसत आहे, हे पवना धरण आहे आणि हे पवना धरण पवन मावळत येतं. तर आता आपण पवना नगरमधून निघालेलो आहे श्री वागेश्वर. तर आमच्या डाव्या बाजूला हा तिकोना किल्ला आहे आणि ह्याच्या समोरच तुंगी किल्ला आहे. तर तुम्ही हे दोन्हीही किल्ले पाहू शकता. तर आता इथं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि बहुतेक आम्हाला पुढे गेल्यास पाऊस लागू शकतो. तर आता इथं उजव्या बाजूला आपण वळून वागेश्वर गावात आलेलो आहे. या वागेश्वर गावातच वागेश्वरचे मंदिर आहे. आपण पोचलेलो आहे वागेश्वर मंदिराच्या इथं. तर हे वागेश्वर मंदिर हे पवना धरणाच्या आत येतं आणि हे मंदिर 7 महिने पाण्याच्या खाली असतं, कारण की हे धरणात असतं. तर आपण या मंदिरात फक्त 4च महिने दर्शनाला येऊ शकतो. तर हे 4 महिने म्हणजे उन्हाळ्यातले 4 महिने. इतर महिन्यात हे पाण्याखाली असते. हे मंदिर महादेवाचे आहे. या मंदिराची अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यांच्या दौऱ्यावरती यायचे तर या मंदिरात नक्की दर्शनाला यायचे. आणि हे मंदिर पांडवांच्या काळापासून इथे बांधले. या पवन मावळात बरेच फिरण्यासारखे गोष्टी आहेत, जसे की लेणी, किल्ले, कॅम्पिंग, ट्रेकिंग, हे सगळं तुम्ही इथे करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर अनेक जणांना, तुमच्या मित्रजणांना शेअर करा, जेणेकरून तुम्ही इथं फिरायला येऊ शकता. तर धन्यवाद.